अण्णा आपण राजेना सोबत घेऊन देवळात आल्याचं कळलं हो. मग आम्ही पण सत्वर आलो, म्हटलं देवाचं दर्शन घ्यावं. फार लगबगीनं आलाय म्हणायचे हो. आम्ही लगबग केली देवळाच्या दारात पोचायची, पण काही लोकांना लगबग असते हो देवाच्या दारात पोचायची. खरंय, पण काही लोकांचं नशीब इतकं बलवत्तर की ते यमाच्या दारातून सुद्धा सुखरूप परत येतात. आम्ही देवाचं दर्शन घ्यायला पुढे जावं की नाही हो, की तुमच्याच गुणाचं दर्शन घेऊन आता मागे परतावं? अहो, आमचे गुण म्हणजे फक्त राज्याच्या हितासाठी कामी येतात हो. देवाला साकडं घालावं म्हणतो आम्ही. सगळ्यांचेच गुण सुस्थितीत राख आणि सगळ्यांना सुबुद्धी दे म्हणेन. आम्ही देखील देवाला हेच सकडं घालतो की बाबा रे, सर्वांना सुबुद्धी सद्बुद्धी दे. खरंय, पण राज्याचं हित कशात आहे हे जाणण्याची सद्बुद्धी त्यांनी सर्वांना देवो एवढीच इच्छा. राणी साहेब, धीर राखावा, स्वस्थ राहावे. आम्ही स्वस्थ कैसे राहावे पंतामात्य? दौलतीचे बुरुज डोळ्या देखत ढासळतायत. अहो, ज्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवावी त्यांनीच आमच्या नरडीवर सुरी फिरवावी. हद्द झाली आता. त्या तिमण्णाचे काही वाटत नाही, त्यांचा वकूबच तैसा. मात्र त्या तिमण्णाचं खरं रूप उघडकीस येऊनही राणी चेन्नम्मा गप्प कशा? राणी साहेब, हेच आम्ही पूर्वीपासून आपणास सांगत आहोत की राणी चेन्नम्मांचे हात बांधील आहेत. तिमण्णा राज्याचा प्रधान आहे आणि राज्याचा चेहरा मोहरा त्याने सुस्थित राखलाय. थोरल्या छत्रपतींनी केलेले उपकार त्याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नाही. अमात्य आहो. ऐकावं राणी साहेब, ऐकावं. राणी साहेब, कटू वाटले तरी हे मान्य करावं की राजाराम राजे आज त्यांच्यासाठी उपरेच आहेत आणि ही गोष्ट रयतेच्या मनात खोलवर बिंबवण्यात हा तिमण्णा कमालीचा यशस्वी झालाय. आणि अशा परिस्थितीत राणी चेन्नम्मांनी राजाराम राजांची बाजू घेणं म्हणजे रयतेचा रोष ओढवून घेणं. राणी साहेब, गोरगरीब रयतेची नजर फार कमजोर असते. त्यांच्या मूलभूत गरजांपलीकडे ही नजर कधीच जात नाही आणि या गरजा तिमण्णा पूर्ण करतोय. आपली स्वराज्य निष्ठा, तत्वांसाठी प्राण उधळणं याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नाही. आणि राणी चेन्नम्मांनी सुद्धा तत्वांसाठी हट्ट धरणं त्यांच्या दृष्टीनं वेडेपणा. आणि का कुणा त्रयस्थासाठी ते पायावर दगड मारून घेतील? अहो, फंडाणी माजेल अशाने आणि मग त्यात औरंगजेबाचे फावेल. राजे आयतेच गवसतील त्याच्या हाती. बेदनूरचे नामोनिशाण देखील राहणार नाही. राणी साहेब, यापेक्षा तुर्तास तरी राणी चेन्नम्मांनी राजांना सुरक्षित ठेवले हे पुरेसं नाहीये का? पुरेसे? राजे थोडक्यात बचावले आणि तुम्ही म्हणताय पुरेसे? कशासाठी ही विषाची परीक्षा घ्यायची? अमात्य, या अशा ठिसूळ मातीत आम्ही आमच्या तत्वांचे इमले बांधायला थांबणार नाही. राजांना एकदा धोका झालाय, सबब तो पुन्हा होऊ शकतो. अशा वेळी राजांनी सत्वर बेदनूर सोडणे इष्ट. वजीर आजम जी, कहा तो था हमने, इन मराठों को पकड़ना इतना आसान नहीं है. जी हुजूर. हम अपनी हैसियत अच्छी तरह से समझते हैं. मायूस ना होना आलमपना. आपके बुलंद इरादों के सामने दक्कन के बुलंद किले भी ढेर हो गए. बस सब राजाराम अपनी शिकंजे में आए तो
वो हमारी जलालत को ललकार रहा है। जी हुजूर, आज उसका मुकद्दर जोरों पर था। तिमन्ना उसे पकड़ने ही वाला था, पर छूट गया। कितनी बार एक ही बात पर तस्बीह लगाए हम, कितनी बार। ऐ रहम दिल परवरदिगार, क्या कसर रह गई हमारी हिदायत में? क्या आपने हमें ऐसे दर दर ठोकरे खाने पर मजबूर कर दिया? आलम पना, वजीर आजम, कोई भी हल ढूंढो, लेकिन उस राजा राम को हमारे शिकंजे में लाओ। जी हुजूर। वैसे अब रानी चन्नम्मा भी मोहताज हो गई है, तो हमला बोल दें? नहीं, फौज को तकलीफ क्यों? तिमन्ना अपने वादे पर अटल है, तो मोरे को ही आगे बढ़ाओ। पट तो तिमन्ना ही देगा। और एक बात, फौज को चौकन्ना रहने के लिए कहो और आधी फौज को जुल्फिकार के पास भेज दो। हमारा तजुर्बा कहता है कि बहुत जल्द इसकी जरूरत पड़ने वाली है। जी। राजे, जे काही झालं ते आमच्या कीर्तीला कलंक लावणार होतं बघा. आम्ही आपल्या समोर शर्मिंदा आहोत. राणी साहेब, आपण आमची माफी मागावी यापेक्षा आम्हीच आपले आभार मानायला हवेत. राणी साहेब, आपल्याकडून कसलीही कसूर झाली नाही. दिल्लीपतीने पाठ शिवणीचा ताकतुंबा मांडलेला, आपण त्यास नजरबंद करून आम्हास राखलं, हेच थोर आहे. होय राणी साहेब, परंतु राणी साहेब, त्या तिमण्णाचा भरोसा नाही आणि त्यामुळे आपली अडचण होणे नाही, आणि म्हणूनच आम्ही इथून निघणे उचित आहे. राणी साहेब, अहो मरणाला देखील निधड्या छातीने सामोरं जाणारी मराठी जात आहे आमची. पर कुणी पाठीत खंजीर खुपसला ना, तर त्याची चीड येते बघा. तिमण्णाची वर्तणूक आमच्याही काळजाला घोर लावून गेली बघा. असं व्हायला नको होतं जी, पण म्हणून आमच्यावर इतराजी होऊन. असं समजू नये राणी साहेब, आपल्यावर कसली नाराजी नाही. आमची वस्ती 4 दिवसांची होती. आता तातडीने मुक्कामाचं ठिकाण गाठणं इष्ट. ठीक राजे, आपल्या सानिध्यातले 4 क्षण अनुभवता आले, हेच आमच्या आयुष्याचे सार्थक मानू आम्ही. हो, आज्ञा होईल तर आम्ही आमच्या देहाच्या पायघड्या घालू आपल्या वाटेवर. भरोसा आहे आम्हाला. मराठी राज्याशी असलेला आपला स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो. आम्ही तो जीवापाड जपू. राणी साहेब, थाळा लावलाय जी. भूक नाही आम्हाला. अहो अन्नावर राग नका काढू, 2 घास खाऊन घ्या जी. एकदा सांगितलं ना गुणाजी, भूक नाही आम्हाला. राणी साहेब, बेदनूरवरनं खलिता आलाय. खलिता? पक्षी भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. तुंगभद्रेच्या काठी दाना पाणी चांगलं आहे.
राणी चेन्नम्मांचा खलिता आहे पंत अमात्य. राजे निघालेत. अमात्य, सत्वर फौज घेऊन रूपाजी भोसले आणि बहिर्जी घोरपडे यांना तुंगभद्रेच्या काठी जमायला सांगा. राजे तिथे येतील. आता कुचराई नको. जी, आम्ही सत्वर सर्वांना ठाणबंद व्हायला सांगतो. येतो. गुणाजी, थाळा लावा. भूक लागली आम्हाला. होय का? आम्हाला वाटलं राजांची खबर ऐकून पोट भरला असन. थाळा लावतो मी. आई अंबिके, आता कुठलंही विघ्न नको. अहो खान साहेब, हे काय चाललंय काय म्हणायचं होय? क्या हो रहा है? ही फौज कशासाठी मागवली? वो सब आपके मेहमान है. बस एक दिन बाकी है तिमन्ना. एक दिन. और अगर कल तक तुम राजा राम को अपने शिकंजे में नहीं ले सके तो हमें बेदनूर पर हमला बोलना होगा. और उस वक्त हमारी फौज को इतनी दूर से आने की तकलीफ क्यों दे? इसलिए आज ही उनको यहां बुलाया है. हाँ, लेकिन फिक्र मत करो. सिर्फ 1000 हशम आए हैं. कल शाम तक अगर तुमने राजा राम को हमारे हवाले नहीं किया तो और हशम आएंगे. तिमन्ना, तुम्हारे पास सिर्फ कल शाम तक का वक्त है. उसके बाद हम बेदनूर का नक्शा बदलने के लिए मजबूर हो जाएंगे. अहो संध्याकाळची गोष्ट सोडा हुजूर, उद्या सकाळपर्यंत मी राजारामांना तुमच्या हवाली करतो. चला फौज घेऊ. चलो. राजा, तुम्ही व्हायची विश्रांती घ्या. मी आहे इथं पहारा द्याला. पहारे देऊन मुघलांचं वैर अंगावर झेलू शकाल संताजीराव, पण आमची झोपच आमची वैरण झाली आहे. त्याचं काय कराल? अहो आता हाय का राज? अहो शिपाई गड्याची झोप म्हणजे तळपत्या तलवारीवर खेळती असते. आपण झोपावं ते तळपत्या तलवारीच्या पात्यासारखं सावध. आणि कधी हे पात फिरलं तर दुश्मनाची झोप उडावी. खरं आहे तुमचं संताजीराव, पण आम्हाला आमच्या झोपेची फिकीर नाही.
आम्ही इथे परागंदा असताना आमची रयत सुखाने झोपत असेल का हा विचार सतत छळत असतो आम्हाला. राज अहो राणी साहेब तिकडे आहेत ना काळजी घ्यायला. तुम्ही बिनगोर झोपा बरं. राजा तो काय संताजी बाहेर निसटला काही वाट दिसते का ते पाहू. चला. राजे राजे थांबा, काहीतरी गडबड असते बघा. कदाचित मुघलांनी जाळं पसरवलंय. तिमण्णा आणि जुल्फिकार उभे आहेत बाहेर. तिमण्णांची एवढी मजाल. राजे आम्ही पण आमची तलवार उपसून आपल्या सोबत येतो बघा. थांबा राणी साहेब, घाईनं पाऊल उचलणं नको. त्या औरंगजेबानी आमच्या सहनशक्तीचा अंत पाहिलाय राजे. पण राजे आतापर्यंत आमचे हात बांधले गेले होते, पण कधीच कोणासमोर जोडले नाही बघा. पण आमच्या या शांतपणाला जर दुबळेपणा मानलं जात असेल तर आम्ही पण त्या औरंगजेबाला दाखवून देऊ की आम्ही पण आमच्या तलवारी परजल्या आहेत. राणी साहेब, वेळ आली तर तसं करावंच लागेल. सत्वर इथून निघण्याचा आधी विचार करू. आम्हाला मार्ग दाखवा. राजा राजा खात झाला. मुघली फौजेचा येडा आवळला. हजारवर हातेरबंद फौज आहे. खानच्या वक्ताला ते तिमन्ना आणि जुल्फिकार खान आत येतेली. चला लवकर. आई जगदंबे, फार अस्वस्थ होतोय आम्ही. कळत नाही असं काय ते. ही अस्वस्थता तर आमच्या 5वीलाच पुजली. बऱ्याचदा भीती वाटते आम्ही हतबल होऊ की काय. आमच्या मर्यादांची क्षितिजे आमच्यातल्या आभाळाला कोणतायत ग आई. सारे मार्ग बंद झालेत. पण आई, तू तर जगतधात्री आहेस ना. जिथे आमचे मार्ग संपतात, जिथे आम्ही संपतो, तिथे तुझी सुरुवात असते. आम्हाला मार्ग दाखव आई. आम्हाला मार्ग दाखव. राजे सुरक्षित असतील ना. फक्त इतकंच कळव आई. आजवर तुझ्याकडे आम्ही काहीच मागितलं नाही. एवढं एकच दान दे आई. कौल दे आई, कौल दे. आई, तुझा कौल मान्य आहे. आम्ही सुद्धा सज्ज राहू.